हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असणार आहे. तर फ्रेंड्स, आयुष्य फक्त एकदाच आहे, तर मन भरून नाही तर युट्यूब वरती रडून जागावं. खायला चुकलं वाटतं. जे मी करते ते तुम्ही करू नका, ते तुम्हाला कधीच जमणार नाही 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 नाही. तुम्ही जे करता ते आम्हाला जमणार नाही, आम्हाला माहिती आहे. आणि मुळात तुम्ही जे करता ना ते आम्हाला करायचंच नाहीये. तर तुम्हाला ही बाई तर माहितच असेल. ह्या बाईत आणि ह्या ताईत फरक फक्त एवढाच आहे की हिचं नाव मोहिनी आहे आणि हिचं नाव करिश्मा आहे. बाकी कंटेंटचं बघितलं तर ही ताई ह्या बाईची झेरॉक्स कॉपीच आहे. चुकी अशी गोष्ट आहे जो प्रत्येक जण करतो, परंतु कसं आहे, दुसऱ्याची चूक आपल्याला दिसते, स्वतःची चूक आपल्याला कधीच दिसत नाही. आपल्या आयुष्यात ना काही लोक चपलीसारखे असतात. म्हणजे कसं, ते साथ तर देतात पण मागून चिखल उडवत असतात. जशी मोहिनी कमेंट करणाऱ्यांना शिवाय घालते, तसे ह्या ताई पण तेच करतात. नाही, मला कमेंट केली निचिनाली, ती धंदा करते, पोराला बाहेर ठेवते आणि काय काय कमेंट केले. अगं भवाने, तुझ्या त्याच्यामध्ये एवढं दम असेल ना, माझ्या तोंडात पुढे ये आणि मला म्हणून दाखव. जसंच मोहिनीचं गणेश पुराण आहे, तसंच या ताईचं पण एक किरण पुराण आहे, जे की संपायचं नावच घेत नाहीये. त्यावेळेस किरण शिंदे हा व्यक्ती माझ्या आयुष्यात आला. तो कसा आला, कोण आहे, काय, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी खूप जण उत्सुक आहेत. तर मी तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जसे गणेशजी काही दिवस चांगले आणि व्हिडिओला व्ह्यूज आले की गणेशजी वाईट, तसंच या ताईंचं पण आहे. किरणजी कधी चांगले होतात तर किरणजी कधी वाईट पण होऊन जातात. नशीब या दोघी कभी खुशी कभी गम या पिक्चर मध्ये नव्हत्या, नाहीतर लोक अजून कन्फ्युज असते नेमकं यांना सहानुभूती द्यावा की तांबाटे फेकून मारावं. गावाकडे ना एक म्हणे, ढावळ्या शेजारी पावळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. आता हा पण तसलाच प्रकार आहे. मोहिनी ताईंचे गुण हे युट्यूब वरती एक संसर्गजन्य रोगासारखे पसरत चाललेले आणि त्याचे पहिले शिकार म्हणजे करिश्मा ऑफिशियल 1998. हे करिश्मा ऑफिशियल कळलं, पण 1998 काय? 1998 जर तुम्हाला काही कळलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता करिश्मा ताईला मोहिनी काकूंचा संसर्गजन्य रोग जो गुण आहे तो झालाय म्हटल्यावर काय ना काय गुण तर उतरणारच आहे ना. आणि त्याचं प्रदर्शन करण्यासाठी जसा मोहिनीचा गणेशजी आहे तसा यांचा किरणजी आहे. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. जसं मोहिनीला आपला नवरा कधीच चांगला वाटला नाही, तसं या ताईंना पण आपला नवरा कधीच चांगला वाटला नाही. माझा नवरा स्वतः कोयता घेऊन लग्नाच्या 8व्या दिवशी माझ्यावर मारायला धावला होता. का तर त्याचा लपडा मला माहिती झालं, मी ते लपडं घरभर सांगत फिरली होती. या दोघींचं सर्व सेम आहे. दोघी पण स्वामी भक्ती करतात. यार त्या स्वामी पण खूप कन्फ्युज झाले असतील नेमकं यांच्याशी वागावं कसं. कारण याची जे दुश्मन आहे ते 15 दिवसात दोस्त बनतात आणि जे दोस्त आहे ते पुन्हा दुश्मन बनतात. नेमकं यांचं भलं करू का वाटुळं करू? तुझी बडबड ऐकून हगवण आली मला. दोघींच्या आयुष्यात एकच मोठं दुःख आहे आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त नवऱ्याने फसवलं. त्याला माहिती असते, लोक हसायला येतात, पोसायला नाही. लोकांना सवयच आहे याला त्याला नावं ठेवायची. स्वतःची चूक कोणाला दिसत नाही, सगळे दुसऱ्याला दोषी ठरवतात. जेव्हा आपण नाव ठेवण्यासारखं वागतो ना तेव्हाच आपल्याला नाव ठेवलं जातं. विनाकारण नाव ठेवायला कुणाला काय हाऊस नाहीये. एक एंटरटेनमेंट, एक एन्जॉय म्हणून माझे व्हिडिओ तुम्ही लोक बघा. जास्त काही मनावर घेऊ नका, जास्त काही ट्रेस मला देऊ नका, स्वतः घेऊ नका. एंटरटेनमेंट आणि तुमच्या व्हिडिओ मधून आणि ते आम्ही बघायचे. यार कुठं उडतात तुमच्या आत्मविश्वासाची पतंग? चला, तुमच्या सर्व व्हिडिओ मधून मला एका व्हिडिओचं टायटल असं दाखवा ज्यामध्ये काहीतरी आमचं मनोरंजन होण्यासारखं असेल. खोटं नाही सांगत, 3250 नारळ फोडेल मी गोटीराम बाबाच्या मंदिरात जाऊन. ताईंच्या आहे ना टायटल वरती जरा थोडं लक्ष द्या. किरण कधी आणि कसा माझ्या लाईफ मध्ये आला? आता साहजिक आहे, चालतच आला असणार. स्पायडरमॅन सारखा उडत तर आला नसेल ना. मी गेली किरणला भेटायला. किरणची काय चूक नव्हती. लग्नाआधी प्रेम केलेलं चांगलं, पण लग्नानंतर केलेलं ते चांगलं नाही. वा, काय टायटल आहे आणि काय मनोरंजन होतंय. ए हसा रे हसा. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. तर व्हिडिओ मध्ये फक्त आणि फक्त रडागागीच तुम्ही दाखवता, तर मग तो व्हिडिओ मनोरंजन म्हणून कसा घ्यायचा? आणि सॉरी एक सांगायचं राहून गेलं. जसं मोहिनी काकूचे गणेशजी हे दुसरं प्रेम आहे ना, तसंच करिश्मा ताईंचे पण जे किरण शेट आहे ना हे पण दुसरंच प्रेम आहे. आता मला असं कोणी नका म्हणू की ती त्यांची पर्सनल लाईफ आहे त्याच्यावर नको बोलू, पण ते कसं आहे ना ते त्यांनीच युट्यूब वरती सांगितलंय, त्याच्यामुळे त्या गोष्टीवर मी बोलू शकतो. ते बघा, आता तुम्हाला भरोसा पटला असेल की करिश्मा ताईवर मोहिनी काकूचा संसर्ग झालाय. जाऊ दे, टायटल वगैरे जरा बाजूलाच ठेवू आपण. करिश्मा ताईच्या तोंडूनच ऐकू, हा किरण आहे कोण, आला कसा, गेला कसा, कुठून आला, कसा आला, हे करिश्मा ताईकडूनच ऐकू. कसं आहे ना, आपण मनाने काही सुटल्या सोडत नाही. जे काही हे सांगतील तेच आपण तुमच्या पुढे मांडणार. किरण महादेव शिंदे नावाचा हा बीडमध्ये राहणारा हा व्यक्ती मुलींना फसवतो. सोशल मीडियावर त्यांच्यासोबत लाईव्हला जातो, त्यांच्यासोबत चॅटिंग करतो आधी, नंतर त्याचा नंबर एक्सचेंज करतो, व्हॉट्सअपवर जाऊन बोलतो, त्यांच्यासोबत मैत्री करतो, नंतर त्यांना प्रेमाच्या झाशात पाडून त्यांच्यासोबत लग्न करून त्यांना ब्लॅकमेल करून. ह्या महाशयचं नाव आपण गिनीज बुक मध्ये देऊ का?
यार कसला टॅलेंट आहे. त्यांना खोटं बोलतो की मी पोलीस आहे, कोणाला सांगतो मी आर्मीमध्ये आहे, म्हणजे गव्हर्नमेंट जॉबचं हमीच दाखवून त्यांच्यासोबत लग्न करून त्यांची इज्जत लुटून परत त्यांचा पैसा लुटून फरार होऊन जातो. आणि यात एवढंच टॅलेंट नाहीये. ह्या भाऊ फक्त करिश्माताईमुळेच फेमस नाही, याचं अजून काहीतरी आहे जे सोशल मीडियावरती अजून पण अवेलेबल आहे. हा फोटो पहा. पोलीस वर्दीचा धाक दाखवून रुबाब दाखवून मिरवणारा किरण शिंदे आता थेट तुरुंगात पोहोचलाय, कारण तो तोतया पोलीस आहे. भाड्याची वर्दी घालून त्याने या तरुणीसोबत लग्न केलं आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझी मागणी म्हणजे आता फक्त हीच आहे की जे माझ्यासोबत फसवणूक झाली ती इतर कुठल्याही मुलीसोबत होऊ नये. आज मी इथपर्यंत पोहोचले, दुसरी मुलगी तिथपर्यंत पोहोचणार नाही याची गॅरंटी देतात नाही. तेव्हा करिश्माताईंना हे कळलं की हा माणूस फ्रॉड आहे, हा फक्त आपल्यालाच नाही तर इतर मुलींना पण धोका देतोय. तेव्हा करिश्माताईंनी एकच धडाका धरला, तो म्हणजे फक्त आणि फक्त किरण शेटवर एका पाठोपाठ एक वेब सिरीज सारखे एपिसोड टाकायला सुरुवात केली. शिंदे हा व्यक्ती तुझ्या लग्नाच्या अगोदर तुझ्या जीवनात आहे की लग्नानंतर आला? तर हा व्यक्ती माझ्या लग्नानंतर, म्हणजे मी 4 वर्ष लग्न होऊन पण 4 वर्षानंतर तो व्यक्ती मयंक झाल्यानंतर माझ्या आयुष्यात आला आणि त्यांनी मला लग्नाला मागणी घातली डायरेक्ट, की ते सहज बोलला मी टिकटॉक पासून ओळखतो, तुम्ही मला आवडता वगैरे. वा, म्हणजे ताईंच्या लग्नाच्या 4 वर्षाच्या नंतर हा व्यक्ती या ताईंच्या आयुष्यात आला. अरे काय लाजा सोडल्या भाऊ. ते टिकटॉकने तर चांगलेच उपकार केले यार, बरं झालं ते बंद झालं. हे सगळ्या गोष्टी मी माझ्या आजीला सांगितलं, माझ्या आजीने मला अनुमती दिली की ठीक आहे तुला जर त्रास असेल तर त्याला सोडून दे, तुला जर वाटत असेल याच्यासोबत लग्न करायचं तू करू शकते. या गोष्टीमध्ये मला माझ्या आजीने पूर्ण सपोर्ट केला. खरं सेल्यूट आहे त्या आजींना ज्यांनी तुम्हाला एवढा मोलाचा सल्ला दिला. यार आमच्याकडे जर असं विचारलं ना, खोटं नाही सांगत, पहिलं तर चपलीनं मारतील आणि तरी मन नाही भरलं ना तर एखादी काठी घेऊन येतील, त्याने धोपडतील, पण आहे तेवढा राग काढूनच घेतील. अशाच प्रकारचे किरण या विषयावरती ताईने भरपूर सारे एपिसोड अपलोड केले. भरपूर काही वाईट बोलायचं होतं तेवढं बोलून घेतलं, वाईट सांगायचं होतं तेवढं सांगून घेतलं आणि अचानक आता काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला की मी किरणजीला माफ केलं, सॉरी मी किरण शेटला माफ केलं. ते कसं आहे, जी ते गणेशजीचं ते आठवतं ना, त्याच्यामुळे मला पण जी बोलायची सवय लागली. तर मी किरण शेटला माफ केलं. खुश होण्याचं अजून एक कारण आहे की मी किरणला माफ केलेलं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, आणि त्याला जर मी माफ केलं नसतं तर आयुष्यभर माझ्या मनामध्ये असं राहून गेलं असतं की तो माफी मागत होता, तो काहीतरी म्हणजे त्याला काहीतरी म्हणायचं होतं, त्याचं मी ऐकून घ्यायला पाहिजे होता, होऊ शकते तो चुकीचा नसता. या सगळ्या गोष्टी मी माझ्या डोक्यात घेऊन स्वतःला त्रास करून घेतला असताना आयुष्यभर ती गोष्ट मनात राहिली असती. त्याच्यामुळे एकदाच माफ करून श्री स्वामी समर्थ मंदिर आणि स्वामींचं नाव घेऊन डायरेक्ट किरणला माफ करून टाकलेलं आहे. झालं कल्याण. म्हणजे आता काही दिवसापासून जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नावाने पार दगड खडकं सगळं पडत होती, आता त्या व्यक्तीला काय तर म्हणे स्वामींचं नाव घेऊन माफ करून टाकलं. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का काय आपण करतो. वा, ते स्वामी पण कन्फ्युज असतील नेमकं यांचा दुश्मन कोणता पकडाव. कारण की यांचे जे दुश्मन आहे ते कधी पण दोस्त बनून जातात आणि जे दोस्त आहे ते कधी पण दुश्मन होतात. आणि मग हा सगळं दोगलेपणा बघून पब्लिक जेव्हा निगेटिव्ह कमेंट करायला लागले ना, तेव्हा त्यांनी मोहिनीचा गुणधर्म वापरला आणि लागले पब्लिकच्या नावाने खडे फोडायला. हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये जे नाग नागिन येऊन फुसफुस करतात, विष वततात, त्यांना असं दाखवायचं असतं कमेंट करून की मी किती चुकीचे आहे. त्यांना सुद्धा अशा सापांना, अशा नागांना, नागिनांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर यार, ज्या पब्लिकच्या जोरावर तुम्ही स्वतःची ओळख निर्माण केली तीच पब्लिक आज तुम्हाला नाग आणि नागिन दिसते. वाह दीदी, वाह दीदी. दीदी वाह दीदी. आम्ही तुम्हाला सोबत दिसू आणि आपल्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की लिव्ह इन रिलेशनमध्ये आपण राहू शकतो आपल्या मर्जीनुसार. म्हणजे जर मुलगी वयाच्या 18 वर्षाच्या वर आहे आणि मुलगा वयाच्या 21 वर्षाच्या वर आहे तर ते दोघंही स्वतःच्या मनमर्जीने सोबत राहू शकतात बिना लग्नाचे सुद्धा. खरंच आपल्या महाराष्ट्राला जर ना तुमच्यासारखे मार्गदर्शक भेटले ना तर खोटं नाही सांगत, आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ना तिला लवकरच वाटायला लागल. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो, इथे काहीतरी संस्कृती आहे, इथे काहीतरी मर्यादा आहे. आपल्या मनाला वाटतं म्हणून आपण कसं पण वागायचं हे योग्य नाहीये. शेवटी करिश्माताईंना एकच सांगेल की तुमचं आयुष्य आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, पण प्रत्येक निर्णय घेताना हा विचार करून घ्यायला पाहिजे. कारण की तुम्ही ज्या व्यक्तीविषयी आम्हाला जे वाईट सांगितलं होतं ते आम्हाला तर स्वतःहून काही माहित नाही झालं, ते तुम्ही सांगितलंय आणि आता चांगला पण तुम्हीच सांगताय. म्हणजे पब्लिक प्रत्येक वेळेस तुमचंच ऐकेल, तुमच्या सोयीनुसार तुम्हाला सपोर्ट करेल, अशी अपेक्षा तुम्ही करूच नका. बाकी व्हिडिओ काय कोणाला डायरेक्टली हेट करण्यासाठी नव्हता, फक्त सांगायचं एवढंच होतं की आपण युट्यूबवरती जे सांगतोय, जे बोलतोय ते एकदम विचार करून बोलायला पाहिजे. कारण की आज आपण ज्याविषयी वाईट सांगतोय आणि त्याच व्यक्तीविषयी आपण उद्या जाऊन चांगलं सांगायला लागलो तर पब्लिक ही निगेटिव्ह कमेंट करणार असेल. त्यामुळे सांगतोय, निर्णय तुमचा आहे, तो कसा घ्यायचा आणि का घ्यायचा आणि कशासाठी घ्यायचा ते तुमच्यावर डिपेंड आहे. चला, आजचा व्हिडिओ जरी थोडा छोटा असला ना तर नेक्स्ट व्हिडिओची जरा जोरात तयारी चालू आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी अर्जंटली बनवतोय. नेक्स्ट व्हिडिओ कोणता आहे ते तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळे जे कोणी चॅनलवरती नवीन असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चला, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक सोबत. टॉपिक तर तुम्हाला माहितीच आहे आणि तोपर्यंत गुड बाय. आता मी बिघडलो, अख्खं वातावरण टाईट, माझेच लोक मला झालेत वाईट, जे सोबत आहेत आत्ता ते जीवेत आपले आणि जे सोडून गेलेत ते आपले नाहीत.